प्रवास म्हटलं की सोबत हवं आहेत असे 4 मित्र, ज्यांना तुम्ही आज सांगाल की उद्या फिरायला जायचं आहे आणि ते तुम्हाला कोणतेही प्रश्न न विचारता त्या प्रवासासाठी तयार होतात. मग आपण कुठे जाणार आहोत, कसं जाणार आहोत, कसं राहणार आहोत, काय खाणार आहोत, या कोणत्याच प्रश्नाची त्यांना पर्वा नसते. आणि असाच एक प्रवास घेऊन आपण आलेलो आहे या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याच्यात आपण जाणार आहोत मनमाडला आणि तिथे अंकाई आणि टंकाई हे 2 किल्ले आपण बघणार आहोत, जे एकमेकाला लागूनच असे आहेत. बहुधा तुम्ही या किल्ल्यांचं नाव ऐकलं नसेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले असलेला जिल्हा म्हणून ज्याची ख्याती आहे असं नाशिक जिल्ह्यात हा किल्ला स्थित आहे, मनमाडला. आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच किल्ल्यांचा इतिहास, इथला ऐतिहासिक वारसा, इथे एकंदरच कसं जायचं आहे, कुठे राहायचं आहे, कसं प्रवास करायचा आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आणि त्यासोबतच सुंदर ड्रोनचं फुटेज देखील आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ थोडा मोठा जरी वाटत असला तरी याच्या प्रत्येक मिनिटात आपण काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे एकही मिनिटं चुकवू नका. मनमाडपर्यंतचा प्रवास हा मुंबईतून नाशिक मार्गे होतो आणि त्यामुळे कसारा घाटातून आपण जातो. आणि या संपूर्ण प्रवासात तुम्हाला निसर्गाची वेगळीच पर्वणी बघायला मिळेल, त्यामुळे हा जो पूर्ण प्रवास आहे तो देखील एक खूप सुंदर असा अनुभव म्हणून आपल्याला लक्षात राहतो. टचडाऊन नाशिक रोड, आणि सगळे नाशिक रोडचा फोटो काढतात स्टोरी टाकायला. दुपारी 1 वाजता चालू झालेला आमचा प्रवास ठाण्यावर, आणि 5:30 वाजता थोडा डिलेने आमची ट्रेन पोचली मनमाडला. पण एवढाही मोठा प्रवास नाही आहे, 4-4.5 तासाचा प्रवास आहे. आम्ही हॉटेलचं काही बुकिंग केलं नव्हतं, त्यामुळे मनमाड स्टेशनला बाहेर निघून डाव्या बाजूनेच तुम्हाला सगळे हॉटेल्स दिसतील. तिथल्याच एका हॉटेल विसावामध्ये आम्ही स्टेचं करायचं ठरवलं. बाकी पण आजूबाजूला बरेच हॉटेल्स आहेत, पण काहीतरी प्रोग्राम होता मनमाडमध्ये, त्यामुळे बरेचसे हॉटेल्स पॅक्ड आउट होते. सो तुम्ही एकदा ते चेक करून नक्कीच जाऊ शकता. मनमाड हे जंक्शन असल्या कारणाने इथे तुम्हाला बऱ्याचशा ओल्ड बिल्डिंग्स प्लस जे न्यू स्ट्रक्चर्स आहेत त्या बघायला मिळतात. सो आम्ही असंच एक मार्केट स्ट्रोल आपण म्हणू शकतो की वॉकला गेलो रात्रीचं, मनमाड काय आहे, काय गोष्टी आहेत मनमाडमध्ये त्या बघून आलो. आणि त्याचेच काही व्हिज्युअल्स तुम्ही इथे पुढे व्हिडिओमध्ये बघाल. इथे चांदी गणपती चौक म्हणून आहे, खूप सुंदर अशी ही मूर्ती तुम्हाला इथे दिसते सुबक. इथे हे गुप्ताजी भेळ म्हणून एक दुकान होतं. इथे तुम्ही बघू शकता की थोडं काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण ॲड करून इथे भेळ मिळत होती, तर आम्ही इथे पटकन थोडी भेळ घेतली खाण्यासाठी टाईमपास. आणि ही आहे आम्ही मगाशी गुप्ताजी भेळ सेंटरमधून घेतलेली भेळ, जिथे आम्हाला 5 प्रकारचे फरसाण आणि कुरमुरे सेपरेट कांदा बांधून देतात, आणि याची किंमत फक्त 20 रुपये आहे. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या काही भेळ खाल्ल्यात त्याच्यापेक्षाही सरस भेळ होते, आणि 20 रुपयात ही मिळणं म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात अनेक कुठे मिळत असेल. जर का कुठे मिळत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि फायनली तो दिवस उजाडला होता. सकाळी आम्ही 5 वाजता सुटलो सगळे, कारण ट्रेकला जरा पण उशीर करायचा नव्हता. अंकाई आणि टंकाई दोन्ही किल्ले करण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तासाचा कालावधी लागतोच, त्यामुळे आम्ही लवकरच स्टार्ट करणार होतो. ऑटोसाठी तुम्ही बाहेर देखील इन्क्वायरी करू शकता, पण आम्ही हॉटेलच्या काकांना जेव्हा सांगितलं की आमच्या इथे रिक्वायरमेंट आहे, तर त्यांनीच आम्हाला ऑटो अरेंज करून दिली. 600 रुपयामध्ये आम्हाला 4 जणांसाठी जाऊन येऊन त्यांनी कवर केले चार्जेस. तुम्ही बाहेर देखील ऑटोसाठी ट्राय करू शकता, पण ऐनवेळी तुम्हाला सकाळच्या टायमाला मिळेल नाही मिळेल याची शाश्वती नाही आहे, त्यामुळे
आधीच रात्रीचं डील करून ठेवा, ते बेटर होईल. वीस ते 25 मिनिटाचा प्रवास करून आम्ही मनमाड स्टेशनपासून पंकाई गावात पोचलो होतो, जे बेस विलेज आहे, जिथून आमचा ट्रेक चालू होणार होता. आणि आता फायनली आपला अंकाई किल्ल्याचा ट्रेक चालू होता. अंकाई किल्ल्याचा इतिहास हा सुमारे 10व्या शतकापासून सुरू होतो आणि तो मुख्यतः यादव, मराठा आणि मुघल या साम्राज्यांच्या अधीन राहिला होता. यादव काळात या किल्ल्याला विशेष असं महत्त्व होतं, कारण या भागात त्यांच्या सत्ता मजबूत होत्या. यादवांच्या नंतर बहामनी सुलतानांनी या किल्ल्यावर आपली सत्ता स्थापन केली, पण पुढे औरंगजेबाने 1670मध्ये अंकाई किल्ल्यावर आपला कब्जा मिळवला. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील आपल्या साम्राज्य विस्तारासाठी या किल्ल्याला विशेष असं महत्त्व दिलं होतं, कारण हे युद्धनीतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण होतं आणि उंचीवर असल्यामुळे तिथून आसपासच्या भागावर देखील नजर ठेवता येत असे. व्हिडिओमध्ये डाव्या बाजूला जो दिसतोय तो अंकाई किल्ला आहे आणि उजव्या बाजूला जो आहे तो टंकाई किल्ला आहे आणि हे दोन्ही किल्ले एकमेकांपासून फार कमी अंतरावर असे बांधलेले आहेत. दोन्ही किल्ले हे दुर्गम आणि उंच टेकडीवर असे बसलेले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्यांची डागडुजी देखील चांगल्या प्रकारे केलेली आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे इथे देखील थोडंफार अतिक्रमण आपल्याला बघायला मिळतं. त्याच्याबद्दल प्रशासनाची जी उदासीनता आहे ती थोडीफार खटकते मनाला. याबाबत काही ठोस पावलं घेणं नक्कीच गरजेचं आहे. यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ माझा आहे चॅनलवर ऑलरेडी, सो तुम्हाला वेळ मिळाला तर तो नक्की बघा. मी तो व्हिडिओच्या एंडला टॅग करेन. चढाई करत असताना तुम्हाला पुढे प्राचीन लेणी, मंदिरं तसेच पाण्याचे टाके देखील बघायला मिळतील. अंकाई किल्ल्यावर विशेषतः ब्राह्मणी आणि जैन मंदिरे कोरलेले आहेत आणि या मंदिरामध्ये तुम्हाला अप्रतिम अशी शिल्पकला देखील दिसून येते, ज्यात देवी देवतांचे, नर्तक वादकांचे आणि तीर्थकारांच्या देखील मूर्ती आहेत. जैन लेणी या दुमजली आहेत आणि तिथे तुम्हाला कोरलेले स्तंभ, मंडप आणि कमळाची शिल्प देखील बघायला मिळतात. त्यामुळे अंकाई किल्ल्याला हिंदू आणि जैन या दोन्ही धर्मांच्या मंदिराचं असं अस्तित्व आहे आणि त्यामुळे धार्मिकदृष्ट्या देखील हे खूप महत्त्वाचं आहे. एमजे या किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाट आहेत. एक वाट गडाच्या मागच्या बाजूने आहे, जी थोडी बिकट आहे, आणि एक वाट आहे जिथून आपण आता आलो, तिथून पायऱ्या वगैरे आहेत येण्यासाठी. आम्ही त्याच वाटेने आलो, कारण जे आमचे रिक्षावाले दादा होते त्यांनी सांगितलं की त्या मार्गाने सोपं पडेल. आणि हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा, जिथून आपण आता आत जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांपेक्षा या किल्ल्याची जी सद्य परिस्थिती आहे ती खूपच चांगली आहे. आता यात धन्यता मानावी की इतर किल्ले इतके चांगले नाही आहेत, याच्याबद्दल काळजी व्यक्त करावी, हे दोन्ही प्रश्न मनाला पडलेत. पण ठीक आहे, आपण पुढचा प्रवास याच विचारांनी चालू ठेवू. मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर उजवीकडे तुम्हाला टंकाई किल्ला दिसेल आणि डावीकडे अंकाई किल्ला आहे. सुरुवातीला आपण जाणार आहोत टंकाई किल्ल्यावर आणि तिथून आपण बघणार आहोत जयपूरच्या किल्ल्यांनाही लाजवेल असा आपला सुंदरसा राजेशाही थाट असलेला अंकाई किल्ल्याचा एक व्ह्यू. टंकाई किल्ल्यावर जाण्यासाठीची जी मधली एक वाट आहे ती थोडीशी बिकट आहे, पण इथून वर चढल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पायऱ्या बनवलेल्या दिसतील. टंकाई किल्ल्याच्या माथ्यावर आपण आता पोचलो आहोत.
आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा वास्तूंचे अवशेष बघायला मिळतील. याचाच अर्थ हा की इथे आधी काही ना काही वास्तू बांधलेल्या होत्या. इथे तळी देखील तुम्हाला छोटी बघायला मिळतात, पण आता तिथे जास्त काही उरलेलं नाही आहे. बहुतेक काळाच्या ओघात असेल किंवा नंतर झालेल्या आक्रमणात या सर्व वास्तूंचा जो आहे ते फक्त अवशेष आता उरले आहे. फिश स्पा फ्रीमध्ये चालू आहे इथे. आणि आता वेळ होती आपला नजरेचा भोंगा म्हणजेच ड्रोन उडवण्याची. एन्जॉय द राईड. आणि अशा प्रकारे आता आपण टंकाई किल्ला उतरून अंकाई किल्ला जे इथलं मुख्य आकर्षण होतं ते बघण्यासाठी पुढे निघणार आहोत. समोर तुम्हाला जे दिसत आहे तो आहे अंकाई किल्ल्याचा मुख्य दरवाजा, जिथून आपण आत जाणार आहोत. इथे आत देखील तुम्हाला लेण्या कोरलेल्या दिसतील, पण बऱ्याचशा लेण्या या अपूर्ण स्वरूपातल्या आहेत. त्याची अनेक कारणं असू शकतात. ड्रोन व्ह्यूमध्ये जर का तुम्ही ही वाट नोटीस केली असेल की एका दरवाजातून दुसऱ्या दरवाजात जाण्याची, आणि हा एक खूप मस्त थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स होता अंकाई किल्ल्यावर जातानाचा. सिंगल वीडियो है इसके लिए टैक्टिक्स. 10 वाजून गेले होते आणि त्यामुळे आता उन्हाचा तडाखा जरा जाणवू लागला होता आम्हाला. पाणी पण कमी कमी होत चाललं होतं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आता थोडा शेवटचा स्ट्रेच बाकी होता. इथून आत गेल्यानंतर अजून काही थोड्या पायऱ्या होत्या ज्या आम्हाला चालत जायचं होतं, आणि त्याच्यानंतर येणार होतं इथलं महत्त्वाचं असं ठिकाण, ते म्हणजे अंकाई किल्ला तर आहेच आणि त्याच्या माथ्यावर असलेलं अगस्त्य आश्रम. अंकाई किल्ल्याच्या गडमाथ्यावर आता आपण पोहोचलो होतो आणि समोर जे दिसतंय ते आहे अगस्त्य आश्रम. स्थानिक लोककथांनुसार असं मानलं जातं की अगस्त्य ऋषींनी या भागात तपश्चर्या केली आहे आणि त्याच्याच श्रद्धेप्रती इथे आश्रम उभारला गेला आहे. या आश्रमाला धार्मिक तीर्थस्थान देखील मानलं जातं आणि इथे आत मंदिरात तुम्हाला अनेक आपल्या हिंदू देवदेवतांचे मूर्ती आणि मंदिर बघायला मिळतात. आश्रमातूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो हा काशी तलाव, ज्याचं देखील फार महत्त्व आहे. अगस्त्य ऋषींचा सहवास लाभल्यामुळे ही जागा फारच पवित्र झाली आणि त्याच्यामुळेच या तलावाला काशी तलाव असं नाव देण्यात आलं असावं, असं बऱ्याचशा लोककथांमध्ये सांगितलं जातं. काशी तलाव हा खडकात कोरलेला जलाशय आहे आणि तो प्राचीन किल्ल्यावरील पाण्याच्या व्यवस्थापनाच्या कौशल्याचं उत्तम असं उदाहरण आहे. असं तलाव पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि किल्ल्यातील लोकसंख्येला पुरवण्यासाठी तयार केली जात असत आधीच्या काळात, आणि त्याचंच सुंदर असं स्थापत्य आपल्याला इथे बघायला मिळते. आणि आता व्हिडिओत पुढे आपण बघणार आहोत टंकाई किल्ल्याचा टॉप व्ह्यू ड्रोनच्या साहाय्याने.
दोन्ही किल्ले एक दुसऱ्यांना कसे जोडून आहेत हे देखील आपल्याला या व्ह्यूमध्ये खूप चांगल्या रीतीने दिसून येईल. एका आजीने कपडे धुतले होते आणि त्याची बादली ते येत आहेत मागून चालत दिसत असेल तुम्हाला. तर प्रसाद हेल्प करतोय त्यांना बादली घेऊन जायला. प्रसाद इज अ गुड मॅन. पोरगी शोधा प्रसादसाठी. सकाळी 7:45 वाजता आपण हा ट्रेक चालू केला होता आणि 11:15 11:30 दरम्यान आपण हा ट्रेक संपून गडाच्या खाली उतरतो. एंड ऑफ द ट्रेक ॲक्टिव्हिटी. दमलेले चेहरे. आणि अशा प्रकारे एका थंडगार नोटवर आपण हा व्हिडिओ एंड करतो असं आपण म्हणू शकतो. एकंदर संपूर्ण व्हिडिओ बघताना तुमच्या लक्षात आलंच असेल की या गडावर लोकांची गर्दी फारच कमी होती. माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे की लोकांनी इथे देखील इतर जागांप्रमाणे गर्दी करावी, ही जागा एक्सप्लॉइट करावी. पण महाराष्ट्रात एकूण 350 किल्ले आहेत आणि बरेचसे असे किल्ले आहेत की जे मुख्य प्रवाहातून फारच लांब आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं ऐतिहासिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे आणि या चॅनलच्या मार्फत माझा हाच प्रयत्न राहणार आहे की असेच अनेक गडकिल्ले आपण फिरणार आहोत, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा, जेणेकरून पुढचा जेव्हा कधी व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत या गडाला भेट देण्याचा प्लॅन नक्की करा आणि तेच या व्हिडिओचं खरं यश असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.